कोड टू इन्हान्स लर्निंग सायन्स अनप्लग व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे. ही एक व्हिडिओ मालिका आहे ज्यामध्ये संगणकाचा वापर न करता मजेदार उपक्रमाद्वारे संगणक आणि ॲप्लिकेशन डिझाईन करण्यासाठी वापरले जाणाऱ्या रोमांचक संगणक विज्ञानाच्या संकल्पना शिकता येईल. विचार करण्यास, सर्जनशील होण्यास आणि या नाविन्यपूर्ण जगात यशस्वी होण्यासाठी तुमची 21व्या शतकातील कौशल्य वाढवण्यासाठी सज्ज व्हा. आपण बायनरी संख्यांबद्दल शिकलो आहोत. आपण शिकूया की संगणक बायनरी संख्यांचे रूपांतर दशांश संख्यामध्ये कसे करतात, ज्या आपल्याला मानवाला सहज समजतात. एक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही तुमच्या संगणकावर कॅल्क्युलेटर ॲप्लिकेशन वापरत आहात आणि तुम्ही 2 + 5 ही बेरीज करत आहात. आता संगणक 2 आणि 5चे त्यांच्या संबंधित बायनरी रूपांमध्ये रूपांतर करेल. म्हणजे 0 आणि 1च्या क्रमामध्ये 2चे रूपांतर बायनरी स्वरूपात 1-0 मध्ये आणि 5चे रूपांतर 1-0-1 मध्ये होईल. कारण मानवाप्रमाणे संगणकाला फक्त चालू आणि बंद या स्थिती समजतात. या संख्यांचे बायनरीमध्ये रूपांतर केल्यानंतर संगणक बेरीज करेल. बेरीज जी बायनरी स्वरूपात 1-1-1 आहे, तिचे पुन्हा दशांश स्वरूपामध्ये रूपांतर केले जाईल, जे आपल्याला मानवांना समजते, म्हणजेच 7. संगणक त्यांना समजणाऱ्या संख्यांचे रूपांतर आपल्या दैनंदिन भाषेत वापरल्या जाणाऱ्या संख्यांमध्ये कसे करतो हे आपण आज शिकणार आहोत. हे शिकल्याने तुमची संख्यात्मक क्षमता, चिकित्सक विचारशक्ती वाढेल आणि संगणक डेटावर प्रक्रिया कशी करतात हे समजण्यास मदत होईल. बायनरी संख्यांचे दशांश संख्यामध्ये रूपांतर करण्याला बायनरी ते दशांश रूपांतरण म्हणतात. संख्या प्रणालीचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी 2 म्हणजे दशांश संख्या आणि बायनरी संख्या. संगणक बायनरी संख्या वाचतात तर आपल्याला मानवांना दशांश संख्या समजतात. दशांश संख्या प्रणाली 0 ते 9 या श्रेणीतील वेगवेगळ्या संयोगांचा वापर करून संख्याचे वर्णन करते. दशांश संख्याची 2 उदाहरणे स्क्रीनवर दाखवली आहेत. हे स्पष्ट आहे की प्रत्येक अंक 0 ते 9 या संख्येच्या श्रेणीतून येतो. दुसरे म्हणजे आपल्याकडे बायनरी संख्या प्रणाली आहे. बायनरी संख्या प्रणाली 0 आणि 1च्या वेगवेगळ्या संयोजकांनी बनलेल्या संख्या दर्शवते. या संख्यांना एकत्रितपणे बिट्स म्हणजेच बायनरी अंक म्हणून ओळखले जाते. याचा वापर संगणकाद्वारे डेटा संग्रहित करणे, इतर उपकरणांशी संवाद साधणे इत्यादी विविध कामांसाठी केला जातो. बायनरी संख्यांची 2 उदाहरणे स्क्रीनवर दाखवली आहेत. प्रत्येक उदाहरण फक्त बीटचे बनलेले आहे. 2 प्रकारचे रूपांतरण शक्य आहे. बायनरी संख्या प्रणालीचे दशांश संख्या प्रणालीमध्ये रूपांतरण, जे आपण आज शिकणार आहोत, आणि दशांश संख्या प्रणालीचे संख्या प्रणालीमध्ये रूपांतरण, ज्याबद्दल तुम्ही स्वतःहून अधिक माहिती मिळवू शकता. हे रूपांतरण कसे होते ते आपण समजून घेऊया. समजा आपल्याला 1-0-1-0-1 या बायनरी संख्येचे दशांश रूपांतर शोधायचे आहे. पहिली पायरी म्हणजे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे बायनरी संख्या लिहून घेणे. आपण दुसरी आणि तिसरी पायरी एकत्र करू. आपण बायनरी संख्येच्या सर्वात उजवीकडील बीट पासून सुरुवात करू. येथे 1 आहे. आपण 0 पासून सुरुवात करून 2चा घातांक देऊ, म्हणून 2चा घातांक 0 बरोबर 1. आपण ही किंमत 1 बायनरी बीटच्या वर लिहू. पुढे आपण पुढच्या बीटकडे जाऊ, जो 0 आहे. आपण 2चा पुढचा घातांक देऊ, जो 1 आहे, आणि 2चा घातांक 1 बरोबर 2. आपण ही किंमत 2 बायनरी बीट 0च्या वर लिहू. पुढचा बीट 1 आहे. आपण 2चा घातांक 2 बरोबर 4 देऊ आणि तो बायनरी बीट 1च्या वर लिहू. पुढचा बीट 0 आहे. आपण 2चा घातांक 3 देऊ, जो 8च्या बरोबर आहे, आणि तो बायनरी बीट 0च्या वर लिहू. शेवटचा बीट 1 आहे. आपण 2चा घातांक 4 बरोबर 16 देऊ आणि तो बायनरी बीट 1च्या वर लिहू.
चौथ्या पायरीमध्ये आपण प्रत्येक बायनरी बिटला त्याच्या संबंधित 2च्या घातांकाशी जोडू. 5वी पायरी म्हणजे प्रत्येक बिटला उजवीकडून सुरू करून तो ज्या 2 संबंधित दशांश पट्टीशी जोडलेले आहे त्याने गुणणे. आपल्याला 1 गुणिले 1 बरोबर 1, 2 गुणिले 0 बरोबर 0, 4 गुणिले 1 बरोबर 4, 8 गुणिले 0 बरोबर 0 आणि 16 गुणिले 1 बरोबर 16 मिळते. शेवटच्या पायरीमध्ये आपण गुणाकार केलेल्या संख्यांची बेरीज करतो. ही बेरीज 16 अधिक 0 आणि 4 अधिक 0 अधिक 1 अशी होईल, जी संख्या 21च्या बरोबर आहे. अशा प्रकारे आपल्याला बायनरी संख्या 10101 ही दशांश संख्या 21च्या बरोबर मिळते. पडद्यावर दाखवल्याप्रमाणे आणखी एका उदाहरणामध्ये ही पद्धत वापरून पाहूया. व्हिडिओ थांबवा, 6 पायऱ्या लक्षात ठेवा आणि ही बायनरी संख्या दशांश संख्येत रूपांतरित करण्याचा प्रयत्न करा. पडद्यावर दाखवलेली बायनरी संख्या दशांश संख्या 2337च्या बरोबर आहे. पुढे मला आज शिकवण्यासाठी एका भागाची आवश्यकता असेल. आपल्याकडे 2 संख्या प्रणाली आहेत, बायनरी प्रणाली आणि दशांश प्रणाली. बायनरी प्रणाली म्हणजे 0 आणि 1च्या संयोजकाने बनलेल्या संख्या, ज्यांना बिट्स असे म्हणतात, त्या संगणकांना समजतात. दशांश प्रणाली म्हणजे 0 ते 9च्या संयोजनाने बनलेल्या संख्या, ज्यांना दशांश संख्या असेही म्हणतात, त्या फक्त मानवांना समजतात. बायनरी संख्यांचे दशांश संख्यामध्ये उलट रूपांतर करणे शक्य आहे. बायनरी संख्या प्रणालीचे दशांश संख्या प्रणालीमध्ये रूपांतर करण्याच्या पायऱ्या. पायरी 1, बायनरी संख्या लिहा. पायरी 2, बायनरी संख्येतील प्रत्येक अंक उजवीकडून डावीकडे 2च्या घातांकाचे प्रतिनिधित्व करतो. सर्वात उजवीकडील अंक 2चा घात 0, त्यानंतरचा 2चा घात 1, तिसरा 2चा घात 2 आणि असेच पुढे. तुम्ही डावीकडे जात राहिल्यास 2चा घातांक 1 ने वाढत जातो. पायरी 3, प्रत्येक बायनरी अंकावर उजवीकडून डावीकडे त्याच्या संबंधित 2चा घातांक लिहा. पायरी 4, बायनरी संख्येतील प्रत्येक अंकाला त्याच्या संबंधित 2च्या घातांकाशी जोडा. पायरी 5, प्रत्येक अंकाला तो जोडलेल्या 2च्या घातांकाने गुणा आणि मिळालेली मूल्य खाली लिहा. पायरी 6, पायरी 5 मधील संख्येची बेरीज करा आणि अंतिम दशांश संख्या मिळवा. धन्यवाद. पुढील धड्यात भेटू.